आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। मात्र काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत आघाडी केल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे काँग्रेस मनसेसोबत जाण्याचे संकेत वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून कळतात। शरद पवारांप्रमाणे आपल्यालाही आघाडी करूनच लढावं असं वाटतं असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे। पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे, त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। मुंबईत काँग्रेसनं एकटं लढण्याची भूमिका जरी घेतली असली तरी विजय वडेट्टीवारांनी संपूर्ण महाराष्ट्राची भूमिका मांडल्याचं स्पष्टीकरण खासदार वर्षा गायकवाडांनी दिलंय। नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती। सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे। ज्या अलायन्सच्या बद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे, आपण पाहूया। काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे? आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही। आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही। त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव आहे, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना स्वीकारल्यामुळे काँग्रेस सोयीचं वक्तव्य करताय। ठाकरेंनीच मनसेला स्वीकारल्यामुळे काँग्रेसकडे पर्याय नसल्यामुळे विजय वडेट्टीवारांनी भूमिका मांडल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय आणि काँग्रेसवर टीका केली आहे। तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको। जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही। काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे। वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.